नागपूरच्या चंद्रशेखर कोहाड या कामगाराला 314 कोटी 76 लाखांच्या इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे। महत्त्वाचं म्हणजे इन्कम टॅक्स सोबतच ईडीने सुद्धा कोहाड या कामगाराला नोटीस बजावली आहे। कोहाड यांनी 2011 ते 2012 आणि 2015 ते 2016 या काळात 42 कंपन्यांसोबत कोट्यावधींचे व्यवहार केल्याचं नमूद आहे। मात्र महिन्याला 20,000चं उत्पन्न असलेल्या चंद्रशेखर कोहाड यांना ही नोटीस मिळताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली। कोहाड यांनी 2012 मध्ये चंद्रशेखर कोहाड श्रीनाथ मंगलम मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकेत स्वयं कन्स्ट्रक्शन नावाने खातं उघडलं होतं। या खात्यामध्ये 200 ते 1000 रुपयांपर्यंत पैसे जमा करायचे। मात्र या व्यवहाराची त्यांना कुठली कल्पनाच नव्हती। त्यामुळे आता हे खातं कुणी वापरलंय असा सवाल उपस्थित होतोय। सध्या ही बँक बंद पडल्यामुळे कोट्यावधींच्या या व्यवहाराचं गूढ कायम आहे। मूळचे नागपूरचे मात्र सध्या बैतूल इथे राहणारे चंद्रशेखर कोहाड यांना नागपूर आयकर विभागाने 314 कोटीच्या वसुलीची नोटीस पाठवलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। 314 कोटीची वसुली नेमकी कशाची ही वसुलीची नोटीस आहे? माझं श्रीनाथ मंगलम बँकेला अकाउंट होतं आणि बँकेचे मॅनेजर आणि जे डायरेक्टर्स वगैरे आहेत त्यांनी मला माहीत न होऊ देता माझ्या अकाउंटमधून त्यांनी अवैधरित्या ट्रान्झॅक्शन केलेल्या डेबिट आणि क्रेडिट आणि अशा 42 कंपन्यांचे सोबत माझं ट्रान्झॅक्शन दाखवलेलं आहे आणि त्याच्या संबंधित मला ईडीचा पण नोटीस आला होता 2020 मध्ये आणि त्याच्यानंतर मग इन्कम टॅक्सचाही नोटिसेस आलेले आहे, रिमाइंडर आलेले आहे आणि आता इथनं आलेला आहे तो रिमाइंडर। तर ह्या संबंधित मी आता त्यांना जे TRO साहेबांना भेटणार आहे। बरं, हे कोणत्या वर्षीचे हे आर्थिक व्यवहार झाल्याचं म्हणलं आहे? हा 2011, 12, 13, 14, 15, 14-15 आणि 15-16 ह्या दरम्यानचा आहे। त्यांनी नोटिसेस पाठवलेल्या इश्यू केलेल्या आहे। बरं, या कंपन्या कुठल्या त्याची काही कल्पना आहे का? मला या कंपन्याबद्दल काही आयडिया नाही, कारण कोणासोबत माझा काही संबंध नाही। आपण यांच्या हातात ही नोटीस बघू, मी तुम्हाला दाखवू शकतो की हे बघा, ही नोटीस जी आहे ही 19-20 या आर्थिक वर्षातली आहे आणि ही ईडीची नोटीस आहे। प्रवर्तन निदेशालय विशाखापट्टणम कार्यालयातली ही नोटीस आहे। त्यानंतर आपण जर का पाठीमागे बघितलं तर या कंपन्या आहे बघा, या 20 कंपन्या आणि पाठीमागे 22, एकूण 42 कंपन्या आहे। त्यामध्ये काही नावं जर बघितले तर ग्रीन चिली सोल्युशन असेल, ऑर्बिट ग्लोबल कनेक्ट असेल, मेलोडी डाटा सर्व्हिसेस असेल, अशा प्रकारच्या मोठ्या कंपन्यांची नावं इकडे पाहायला मिळतात। हे बघा, इकडे 22 कंपन्या आहे। यामध्ये देखील रचना, इन्फोसिस आपल्याला पाहायला मिळतात। कशा प्रकारचं ते खातं होतं? डेली अकाउंटसाठी डेली आपली कोणतीही राशी आली की आपण भरू शकतो। 100, 200, 300 रुपये जसे आले तसे आपण टाकू शकतो। किती पैसे डिपॉझिट केले असेल तुम्ही? ते नाही केले, तिथं सुरूमध्येच केले होते, नंतर मग आठवत नाही मला की किती केले म्हणून। तरी पण रोजचे किती करत होते? रोजचे 200-300 रुपये, 200-300 रुपये टाकत होतो। जसा तो एजंट आहे तसं टाकत होतो। तुम्हाला हे पहिल्यांदा कधी कळलं की तुमच्या नावावर इतक्या मोठ्या प्रमाणात व्यवहार झाला म्हणून? जेव्हा हे सर्व खुलासा झाला की आणि नंतर ती बँक सील झाली आणि पेपरलाही आलं होतं की असा असा घोटाळा झालेला आहे, त्याच्यामुळे बँक सील होत आहे, तेव्हा आम्हाच माहीत झालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।